सरकारी कार्यालयात खेटे मारून आणि रांगेत उभे राहून त्रस्त झाला आहात. आता तुमचे सर्वात महत्वाचे मालमत्तेचे दस्तऐवज थेट तुमच्या खिशात म्हणजे मोबाईलवर येणार आहेत. अगदी बरोबर. आणि हा बदल खूप मोठा आहे, कारण शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी वेळ आणि पैशांचीही खूप मोठी बचत ठरणार आहे. नक्कीच. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तर आता बघा, जुन्या पद्धतीत एखादं जुनं खरेदी खत काढायचं म्हटलं की केवढा त्रास असायचा. बापरे, तो त्रास तर विचारूच नका. म्हणजे आपला रोजंदारीचा दिवस बुडवून दुय्यम निबंधक कार्यालयात जा, तिथे भली मोठी रांग, मग ते ई-चलन भरा. हो ना. आणि सर्वात वैताग आणणारी गोष्ट म्हणजे त्या रेकॉर्ड रूममधून त्या धुळीने भरलेल्या बाडांमधून दस्त शोधणे. अगदी खरंय. एखादा जुना कर्मचारी ते जीर्ण झालेले कागद शोधत बसायचा. हो. आणि त्यात फक्त नागरिकांचाच नाही, तर तिथे काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही खूप वेळ जायचा. पण आता नोंदणी व मुद्रांक विभागाने RTS ई प्रमाण ही अत्यंत आधुनिक सुविधा आणली आहे. अच्छा, म्हणजे हे ई प्रमाण नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी केलेली एक अधिकृत आणि प्रमाणित प्रत आहे. आता कोणालाही त्या रेकॉर्ड रूमच्या चक्कर माराव्या लागणार नाहीत. पण इथेच मला एक प्रश्न पडतो. आपण याला कायदेशीर मान्यता म्हणतोय, पण उद्या मी मोबाईलवरची PDF दाखवली आणि समोरच्या बँक मॅनेजरने किंवा अधिकाऱ्याने ती फिटाळली तर? तिथेच तर कायद्याचा भक्कम आधार कामी येतो. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 4 आणि कलम 5 हे खूप स्पष्ट सांगतात की डिजिटल स्वाक्षरीला पूर्ण कायदेशीर मान्यता आहे. अच्छा, म्हणजे आपला IT ऍक्ट इथे लागू होतो. आणि आपला जुना मालमत्तेचा कायदा काय सांगतो याबद्दल? बरोबर ओळखलात. नोंदणी अधिनियम 1908 च्या कलम 57 नुसार नोंदणीकृत दस्ताची प्रमाणित प्रत न्यायालयात कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. या ई प्रमाणामध्ये या दोन्ही कायद्यांची सांगड घातली गेली आहे. अरे वाह! म्हणजे कोणत्याही बँकेला किंवा कोर्टाला ती PDF नाकारताच येणार नाही. पण मॅन्युअल पद्धतीत पूर्वी खूप मानवी चुका व्हायच्या ना. हो. म्हणजे पाने गहाळ वाणे किंवा साक्षांकित करताना, अटेस्टेशन करताना अधिकाऱ्याची सही राहून जाणे असे प्रकार घडायचे. अगदी. मग परत त्या कार्यालयात जा, साहेबांना शोधा, त्यांची सही घ्या. यावर नवीन सिस्टम काय उपाय देते? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या या चुका आता पूर्णपणे संपल्या आहेत. कारण आता प्रत्येक पानावर सिस्टममधूनच डिजिटल स्वाक्षरी म्हणजेच ती ग्रीन रंगाची ग्रीन टिक उमटून येते. म्हणजे कोणतंच पान गहाळ होणार नाही आणि सहीची कटकट नाही. आणि ही सुविधा आता सुरू झाली आहे का? हो. इथे एक छोटी पण महत्वाची माहिती देतो. हा पायलट प्रोजेक्ट सातारा जिल्ह्यात 17 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाला. अच्छा, म्हणजे साताऱ्यात सुरुवात झाली याची. होय. आणि तो प्रचंड यशस्वी ठरल्यामुळे आता मे 2026 पर्यंत ही सुविधा संपूर्ण महाराष्ट्रात लागू होत आहे. हे तो उत्तमच आहे. पण लोकांमध्ये एक गैरसमज खूप खोलवर रुजलेला आहे. त्यांना वाटतं की कागदावर साहेबांचा तो लाल निळा शिक्का आणि पेनाची सही नसल्यावर ते खरं मानलं जात नाही. हा गैरसमज आपण मुळापासून फोडून काढला पाहिजे. ती ग्रीन टिक हीच आता एक भक्कम डिजिटल स्वाक्षरी आहे. कायद्याने त्यालाच अधिकृत शिक्का मानले आहे. म्हणजे आता त्या लाल निळ्या शिक्क्याचा मोह सोडावा लागेल. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. होय. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. आता या डिजिटल प्रक्रियेत एक सुरक्षेचाही भाग येतो जो समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, तोच माझा पुढचा प्रश्न होता. ऑनलाईन आलेले PDF कोणीही एडिट करून फसवणूक करू शकतं ना? हॅकिंगच्या काळात हे किती सुरक्षित आहे? हा प्रश्न अतिशय रास्त आहे. पण इथे शासनाने एक मास्टर स्ट्रोक खेळला आहे. त्यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरलं आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे अगदी आपल्या गावाच्या चावडीसारखं आहे. गावाच्या चावडीसारखं? म्हणजे कसं काय? समजा गावाच्या चावडीवर सर्वांसमोर एका व्यवहाराची नोंद झाली. आता ती नोंद सगळ्यांना माहीत आहे. उद्या कोणी एकाने ती वहीतली नोंद लपवण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? अख्खं गाव त्याला खोटं पाडेल, कारण माहिती सर्वांकडे आहे. अगदी बरोबर. ब्लॉकचेन असंच काम करतं. प्रत्येक दस्ताची पारदर्शक नोंद एकाच वेळी शासनाच्या अनेक सर्व्हर्सवर असते. अरे वा, म्हणजे PDF कोणी फोटोशॉपमध्ये एडिट केली तरी मूळ सिस्टममध्ये तो बदल होत नाही. होय. त्यामुळे एकाच मालमत्तेवर किंवा एकाच सातबारावर दुहेरी कर्ज घेण्याचे जे बँकेची फसवणूक करणारे प्रकार होते ते आता पूर्णपणे थांबणार आहेत. बापरे, म्हणजे
फसवणूक करणाऱ्यांचे तर धाबेच दणाणले असतील आता. आणि हे दस्त नक्की कुठल्या सालापासून उपलब्ध असणार आहेत? ही आणखी एक मोठी जमेची बाजू आहे. 1985 पासूनचे सर्व दस्त या पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. 1985? हे तर खूपच जुने दस्त आहेत. मला आठवतंय आपल्या मागील व्हिडिओवर एका काकांनी कमेंट केली होती. ते म्हणाले होते की जुनं हरवलेलं खनिजी खत आता कसं मिळवायचं. त्या काकांना आता कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. फक्त दस्त क्रमांक या सिस्टममध्ये टाकायचा आणि त्यांना तो दस्त घरबसल्या मिळून जाईल. भारीच. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. होय. आणि आता आपण हे कसं करायचं त्याची अगदी सोपी पद्धत पाहूया. हो, म्हणजे सामान्य माणसाने किंवा शेतकऱ्याने नक्की करायचं काय, कुठं जायचं, याची एखादी सोपी चेकलिस्ट सांगता येईल का? नक्कीच. ही 5 टप्प्यांची चेकलिस्ट आहे. पहिला टप्पा म्हणजे इंटरनेटवर igrmaharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा. अच्छा. आणि तिथे गेल्यावर पुढची स्टेप काय? तिथे RTSE प्रमाण या लिंकवर क्लिक करा. हा दुसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यात तुमचा दस्त क्रमांक टाका. बरं, दस्त क्रमांक टाकला. मग फी वगैरे कशी भरायची? चौथा टप्पा तोच आहे. शासनाची नाममात्र फी ई-चलनाद्वारे ऑनलाईन भरा. आणि 5वा टप्पा म्हणजे ग्रीन टिक असलेली डिजिटल प्रत डाउनलोड करा. खूपच सोपं आहे. पण समजा फी भरली आणि काही तांत्रिक अडचण आली तर पुन्हा अधिकाऱ्यांच्या मागे लागायचं का? अजिबात नाही. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची सारथी हेल्पलाईन आहे. क्रमांक आहे 8888007777. 8888007777. हो, तिथे तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि मदत मिळवू शकता. म्हणजे अधिकाऱ्यांच्या मागे लागायची गरजच नाही. पण तरीही लोकांमध्ये एक गैरसमज आहे की ऑनलाईन अर्ज केला तरी शेवटी तो कागद घ्यायला ऑफिसला जावंच लागतं ना? अजिबात नाही. तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवरती प्रत मिळते. ऑफिसची पायरी चढायची काहीच गरज नाही. हे तर 100% पेपरलेस झालं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेचा गोषवारा सांगायचा तर यामुळे वेळेची आणि पैशाची मोठी बचत होणार आहे. जुने रेकॉर्ड शोधण्याचा त्रास कायमचा संपलाय. होय, 1985 पासूनचे दस्त मिळतील. ग्रीन टिकला कायद्याने मान्यता आहे आणि ब्लॉकचेनमुळे सुरक्षितता पण आहे. नक्कीच. पुढच्या वेळी आपण बक्षीसपत्र आणि खरेदी खत यातील नेमका कायदेशीर फरक काय असतो यावर चर्चा करणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.